नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक घटना घडत आहेत. धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची घोषणा. धनंजय मुंडे यांचा कमबॅक जोरदार होणार, ही चर्चा. आणि यात सगळ्यात तिसरा गंभीर मुद्दा म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याची गँग जेलमध्ये करत असलेला माज आणि कर्मचाऱ्यांना देत असलेल्या धमक्या. नेमकं सुरू काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, माणिकराव कोकाटे अटक वॉरंट आणि मंत्रिपद धोक्यात. माणिकराव कोकाटे हे सध्या राज्यभर चर्चेत आहेत. त्यांच्यावर न्यायालयीन प्रकरणामुळे अटक वॉरंट निघाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेलेले आहे आणि याचा थेट परिणाम राजकीय वर्तुळात मोठा होत आहे. सरकारसाठी हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. कारण मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर जर गंभीर स्वरूपाचे कायदेशीर गुन्हे निर्माण झाले तर नैतिकतेच्या आधारावर त्यांना पद सोडावे लागू शकते. दुसरा विषय म्हणजे धनंजय मुंडे यांचा कमबॅक. माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का? धनंजय मुंडे हे अनुभवी नेते मानले जातात. पूर्वी त्यांनी मंत्रिपद सांभाळले आहे आणि त्यांचा जनाधारही मोठा आहे. जर कोकाटे यांचे मंत्रिपद गेले तर त्या रिक्त जागेसाठी मुंडेचं नाव सर्वात आघाडीवर आहे. पण निर्णय इतका सोपा नाही, कारण यामागे अनेक राजकीय समीकरणं, पक्षांतर्गत दबाव आणि आगामी निवडणुकींचे गणित. तर तिसरा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याची गँग जेलमध्ये दहशत. आता येऊयात सर्वात गंभीर आणि धक्कादायक मुद्द्यावर. वाल्मिक कराड आणि त्याची गँग सध्या जेलमध्ये असतानाही माज करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. जेलमधील कर्मचाऱ्यांना धमक्या देणे, दबाव टाकणे आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. जेलमध्ये शिक्षा भोगण्याची जागा आहे, पण जर गुन्हेगार तिथेच सत्तेचा माज दाखवत असतील तर तो कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करतो. यामुळे प्रशासनावरही मोठा दबाव निर्माण झाला आहे. जर वेळेत कठोर कारवाई झाली नाही तर याचा संदेश समाजात फार चुकीचा जाऊ शकतो. मित्रांनो, राजकारण, गुन्हे आणि सत्तेचा गैरवापर या सगळ्या घडामोडी एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात. मंत्रिपद, मंत्रिपदाचा गैरवापर, गुन्हेगारांना मिळणारे संरक्षण आणि जेलमध्येही सुरू असलेली दहशत, हे सगळे लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावं का? आणि वाल्मिक कराड प्रकरणात कठोर कारवाई व्हायला पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विविध बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.